शिक्षित भारत, सशक्त भारत, विकसित भारत, सर्वश्रेष्ठ भारत, इस लक्ष्य के साथ हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीकडे इस ब्रीदवाक्य को पूरा करने के संकल्प के साथ नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से संचालित रबाले स्थित पीएम श्री राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय और मान्यवर कांशीराम जी हिंदी विद्यालय के छात्रों संग विकसित भारत परिवर्तन महोत्सव 2025 का शानदार आयोजन वाशी स्थित विश्वदास भावे नाट्यगृह में किया गया, जहां इस कार्यक्रम में 2047 तक विकसित भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के संकल्प को पूरा करने के मकसद के साथ मुख्य अतिथि के तौर पर इस कार्यक्रम में उपस्थित थे राज्य के वन मंत्री व पालघर जिला के पालक मंत्री गणेश नायक। साथ ही उपस्थित थे नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, पूर्व महापौर सुधाकर सोनावने, पूर्व नगर सेविका रंजना सोनावने, युवा नेता संकल्प नायक, नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग की उपायुक्त संगरत्ना खिल्लारे, शिक्षणाधिकारी अरुणा जाधव, प्राथमिक विद्यालय की मुख्याध्यापिका स्नेहल विशे, माध्यमिक स्कूल के मुख्य अध्यापक अमोर खड़सामड़े, मान्यवर कांशीराम जी विद्यालय के मुख्य अध्यापक जय प्रकाश सिंह आदि तमाम शिक्षकगण और महानगर पालिका के अधिकारी मौजूद थे। पीएम श्री राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय और मान्यवर कांशीराम जी हिंदी विद्यालय में पढ़ने वाले आर्थिक दृष्टि से कमजोर छात्रों की शिक्षा के संकल्प को पूरा करने में नवी मुंबई महानगर पालिका के साथ ही शहर के विभिन्न एनजीओ जैसे सीमेंस, डाइट, विश्व बालक केंद्र, वन शक्ति और क्राइस्ट संस्था का बेहद महत्वपूर्ण योगदान है, जिनके प्रतिनिधियों का मान्यवरों के हाथों सम्मान किया गया। बता दें कि भारत विकसित तब होगा जब शिक्षा क्षेत्र में वे अग्रसर, क्रीड़ा क्षेत्र में अव्वल, समान न्याय व्यवस्था, समृद्ध कृषि, कृत्रिम बुद्धिमत्ता और पर्यावरण संवर्धन इस दिशा में अग्रसर रहेगा। इन 6 पहलुओं पर आधारित विकसित भारत उपक्रम के तहत विभिन्न नृत्य प्रकार, सामूहिक जनजागृत नृत्य, सत्य घटना पर आधारित नृत्य नाटिका प्रस्तुत की गई। वहीं इस दौरान सभी के आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित हुआ 22 वर्षों में पीएम श्री राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय द्वारा आयोजित विभिन्न उपक्रम की अनोखी झलक पर आधारित परिवर्तन शिक्षणातून समृद्धि कड़े नृत्य का अभूतपूर्व दर्शन, जिसे देखकर उपस्थित तमाम मान्यवर बेहद प्रभावित नजर आए। इस प्रस्तुतिकरण के जरिए न केवल विकसित भारत की मजबूत नींव रखी गई, बल्कि समाज को इस दिशा में प्रोत्साहित भी किया गया। पीएम श्री स्कूल का हर कदम विकसित भारत की ओर, हम सबका एक ही सपना 2047 तक विकसित होगा भारत अपना, इस प्रकार के ब्रीदवाक्य के साथ संपूर्ण सभागृह गूंज उठा। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने सभी छात्रों को संबोधित करते हुए विकसित भारत परिवर्तन महोत्सव 2025 को नव भारत की नव प्रेरणा और भारत के उज्जवल भविष्य का आईना करार दिया। इस दौरान मीडिया से बात करते हुए गणेश नायक ने कहा कि आज सुधाकर सोनावने की संकल्पना और नवी मुंबई महानगर पालिका के मजबूत सहकार्य से नवी मुंबई महानगर पालिका के इन दोनों ही स्कूलों के छात्रों ने विकसित भारत के 6 पहलुओं में समृद्धि के मार्ग पर चल रहे भारत के सफर को परिभाषित कर पीएम नरेंद्र मोदी के सपने को पूरा करने का काम किया है। उन्होंने विश्वास जताया कि भविष्य के यह नागरिक अपने संकल्प को जरूर पूरा करेंगे। महानगरपालिकेच्या विद्यमाने संचलित असलेल्या छत्रपती शाहू महाराज विद्यालय, मान्यवर कांशीरामजी विद्यालय हे शुभारंभापासून सुधाकर सोनवणेच्या अतिशय कुशल नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्याची प्रगती होत आहे। आज ज्या पद्धतीने या दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भविष्यकाळाचा भारत म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना 100 वर्ष ज्याला स्वातंत्र्याला होतील, म्हणजे 2047 साली भारत या जगाचं नेतृत्व करेल अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। निश्चितपणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या कार्याला
म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांच्या कार्याला निश्चितपणे गती मिळावी, यश मिळावं करता आज झटून त्या ठिकाणी काम करत त्यात 100 वर्षाचा कार्यक्रम दिलेला आहे आणि त्याची पूर्ती व्हावी यासाठी सर्वच खात्याची लोक आणि मंत्रिमंडळात त्यांचे सर्व सहकारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आम्ही त्यांचे सहकारी मंत्रिमंडळ सदस्य निश्चितपणे त्या अनुषंगाने पावलं टाकत आहोत. आज या दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जो आपल्या जीवनातला शिक्षणाचा असलेला भाग, आरोग्याचा, क्रीडेचा, पर्यावरण, एकूण वनज संपदा आणि व्यापार उद्यम या सर्वच बाबतीमध्ये देश संपन्न व्हावा यासाठी प्रयत्नशील कसं आहेत हे दाखवलेलं आहे. माननीय आयुक्त डॉक्टर कैलाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे सर्व अधिकारी, प्रामुख्याने शिक्षण विभागातले अधिकारी या विद्यालयाला पूर्ण मदत करत आहेत आणि त्याची प्रचिती आज आपल्याला इथे आलेली आहे. हे सगळं काम बघून निश्चितपणे सुधाकर सोनवणेंचे प्रयत्न, महापालिकेचा असलेला पूर्ण पाठिंबा याची निश्चितपणे प्रचिती या ठिकाणी आलेली आहे आणि भविष्य काळामध्ये नवी मुंबईतल्या प्रत्येक शाळेमध्ये असं वातावरण होईल आणि विद्यार्थी नुसते कला दाखवण्याकरता नाही तर मनापासून देशाच्या संपन्नतेकरता प्रयत्नशील भविष्यकाळचे नागरिक आहेत ते प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त करतो. वहीं आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने कहा कि स्थानिक व्यवस्थापन समिति का सहभाग महानगर पालिका स्कूलों में हो, इस दिशा में सुधाकर सोनावने ने महत्वपूर्ण कदम आगे बढ़ाते हुए मनपा और एनजीओ की मदद से इस स्कूल का आज नक्शा ही बदल दिया है. नवी मुंबई महानगरपालिकेच्या ह्या दोन्ही शाळा राजश्री शाहू महाराज विद्यालय आणि मान्यवर काशीरामजी हिंदी विद्यालय रबाळेमधल्या ह्या दोन्ही शाळा आहेत आणि आपण पाहत असतो की महानगरपालिकेच्या शाळा हे कोणीतरी त्याला आपण शाळा व्यवस्थापन समित्या राज्य शासनाने केल्या आणि हे शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक पातळीवरचं जे नेतृत्व आहे त्यांचा सहभाग याच्यामध्ये वाढला पाहिजे आणि त्याचाच भाग म्हणून सुधाकरजी सोनावणे तिथे नेतृत्व तिथले नगरसेवक, माजी नगरसेवक होते. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी त्याला मार्गदर्शन केलं आणि चांगल्या पद्धतीने या शाळेमध्ये एक सामाजिक जबाबदारीने शाळा कशा चालवल्या पाहिजेत, ह्या शाळा चालवत असताना तिथल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते महानगरपालिकेशी त्याचा संपर्क असेल, बाकीच्या इतर ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांची मदत घेणे, शिक्षकांमधल्या अडचणी दूर करणे याच्यासाठी ते काम करतात. निश्चितपणे अशाच पद्धतीच्या इतरही शाळा व्यवस्थापन समित्यांनी काम केलं तर मला खात्री आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या सगळ्या जी आज आपण PM श्री आणि मुख्यमंत्री म्हणजे आपल्या याच्यातली चांगली शाळा त्याच्यामध्ये सुद्धा पुरस्कार प्राप्त केला, इतरही शाळा त्याच्यामध्ये पुढे येतील. आयुक्त ने दर्जेदार शिक्षा पर जोर देते हुए आगे कहा कि 4 दीवारों में बंद शिक्षा नहीं बल्कि आगामी बजट में वे अटल टिंगलिंग लैब, स्पोर्ट्स फैसिलिटी, हर स्कूल में कंप्यूटर जैसे विभिन्न पहलुओं पर फोकस कर शिक्षा में बदलाव लाने की दिशा में कटिबद्ध रहेंगे. शिक्षणामधूनच आपल्याला सगळे बदल होणं शक्य आहे आणि मग शिक्षणामध्ये बदल करायचे असेल तर आपल्याला पायाभूत शिक्षण, दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे. म्हणजे फक्त 4 भिंतीमधली शाळा असं नाही राहता. आज जे जगामधलं जे शिक्षण आहे, ज्ञान आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत कसं आलं पाहिजे, शिक्षकांमध्ये चांगली क्षमता वृद्धी कशी झाली पाहिजे, मुलांना त्याच्याबरोबर एक आपण खेळाचे गोष्टी ज्या आहेत त्याही सुद्धा आपल्याला उभ्या केल्या पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन, भौतिक दृष्टिकोन व त्यांचा बुद्ध्यांक जो आहे तो सुद्धा कशा पद्धतीने वाढला जाईल, एक ह्या सर्वच बाबीवर आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच आधारे आपण जर लक्षात असेल तर ह्या वर्षाच्या आपण अर्थसंकल्पामध्ये शाळामध्ये आणि एकूणच क्रीडांगणाचा विकास, चांगल्या पद्धतीच्या क्रीडा सुविधा महानगरपालिकेमध्ये करतोय. दुसरा जो आहे की ह्या शाळांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धीस लागावा, वाढीस लागावा म्हणून आपण ज्या अटल टिंकरिंग लॅब्स आहेत ह्या सुद्धा आपण इथे काढणार आहोत आणि कम्प्युटरचा आज आपण संगणकाचं ज्ञान म्हणतो तर सगळ्या शाळांमध्ये सगळे चांगल्या पद्धतीचे संगणक लॅब तिथे राहतील, एक वाचनासाठी वाचनालय तिथे असतील असं आपण हे ठेवलं आहे आणि मला खात्री आहे की बाकीच्या आपण सोयीसुविधा सगळ्या दिल्यात. आपल्या सगळ्या शाळांमध्ये डिजिटल बोर्ड आहेत, आज CCTV कॅमेराज आहेत, चांगल्या पद्धतीचे पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे, शौचालय चांगले आहेत, वर्गखोल्या आपल्या अत्यंत दर्जेदार सुविधेचे जर आपण बघितलं तर बांधकामही आपली दर्जेदार आहेत. खाजगी शाळेच्याच तुलनेच्या शाळा आपल्या दिसतात, परंतु मग ही जी क्षमता वृद्ध करायची त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे.
आणि मला खात्री आहे की या वर्षभरामध्ये हे सर्व विषय घेऊन आम्ही त्याच्यावर काम करू आणि हे जो काही बदल आहे आपल्याला निश्चितपणे त्याच्यामधून मुलांच्या गुणवत्तेमध्ये बदल आपल्याला घडलेला दिसेल। वही सुधाकर सुनावने ने कहा कि समृद्ध भारत, सक्षम भारत, बलशाली भारत का प्रदर्शन करते आज छात्रों ने वृक्ष संवर्धन, किसानों की व्यथा, शिक्षा का अर्थ जैसे विभिन्न पहलुओं को छुआ और सरकार तक आवाज उठाने में वे आज कामयाब रहे। खरं तर राजर्षी शाहू महाराज विद्यालय याला 2022 मध्ये PM श्री हे जे त्याला नामांकन म्हणता येईल किंवा PM श्री मध्ये आपण गेलो। 2022ला आम्हाला असं वाटत होतं की PM श्री म्हणजे एखादा पारितोषिक असेल किंवा एखादी काहीतरी बक्षीस मोठं, परंतु असं काही नाही। PM श्री त्याचा उद्देशच असा आहे की प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री स्कूल रायझिंग फॉर इंडिया, भारताचा उत्कर्ष करणाऱ्या शाळांच्या यादीमध्ये आमचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट झालं आणि त्याचे कंप्लायन्स आम्ही जर पाहिले तर म्हणजे पायाखालची वाळूच म्हणजे सरकली असं म्हणायला हरकत नाही। कारण आपण आमच्याकडे त्या आता VIP रूममध्ये आम्ही माननीय आयुक्तांना, माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी जेवढे रिपोर्ट्स आहेत हे सगळे त्यांच्या समोर ठेवलेत आणि एवढे सगळे कंप्लायन्स आहेत आणि हे कंप्लायन्स पूर्ण करता करता फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा काय अर्थ आहे आणि त्याचा काय फायदा होणार आहे हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही सुरुवातीला एक परिवर्तन महोत्सव रबाळे येथे घेतला होता आणि ह्यावेळेस आम्हाला आमची सीमा उल्लंघन करून कुठेतरी बंदिस्त जागेवर, चांगल्या जागेवर, ज्या ठिकाणाहून संपूर्ण नवी मुंबईला मेसेज देता येईल आणि त्या ठिकाणी जाऊन हा समृद्ध भारताचा, सक्षम भारताचा, बलशाली भारताचा हा जो परिवर्तन महोत्सव आहे, हा परिवर्तन महोत्सव विश्वनाथ भावे नाट्यगृहामध्ये व्हावा अशा प्रकारचा मनोदय सर्व सन्माननीय शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी बोलून दाखवला आणि आम्हाला ज्यावेळेस तारीख मिळाली, लोक म्हणतात की एप्रिल फुल होणार, परंतु आम्ही एप्रिल कूल करून दाखवलेलं आहे। या ठिकाणी वृक्ष संदर्भन कशाला म्हणतात, वृक्षारोपण आणि त्याचा फायदा काय हे समजावून सांगणाऱ्या नाटिका ज्या आहेत, शिक्षण म्हणजे काय, शिक्षणावर भाष्य, शेतकरी म्हणजे काय, त्याच्या आत्महत्येवर भाष्य केलेलं आहे। त्यामुळे आदरणीय दादांनी सांगितलं की हे क्रिटिसाइज आहे की नाही, तर आम्ही भाष्य केलेलं आहे आणि भाष्य करण्याचं काम कोणाचं आहे, सर्वसामान्य जनतेचं आहे। सरकार आमचं आहे, सरकारला आम्ही हा माध्यमातून सांगितलं पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला वाशीमध्ये येऊन हा कार्यक्रम करण्याचा आणि त्याच्यातनं आम्हाला आमचा उद्देश साध्य झाला असं वाटतंय। खऱ्या अर्थाने जो मॅसेज आहे तो सरकारपर्यंत पोहोचलेला आहे आणि सरकारने याच्यावर काहीतरी चांगल्या प्रकारचं मंथन करावं आणि जो गरीब तबक्यातला, जो कष्टकरी घटक आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं। विशेष लक्ष म्हणजे वेगवेगळ्या योजना राजून होणार नाही तर त्याच्या त्या लादलेल्या योजना त्या कशा कार्यान्वित झाल्या नाही, त्याचं कारण काय, ती कारण मीमांसा करावी अशा प्रकारची अपेक्षाही या कार्यक्रमातून आमची आहे आणि ती फुलफिल होईल असं मला वाटतं। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।